दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अहिल्यानगर जिल्ह्यात गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अवैध मद्य विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे। संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरात छापा टाकत गोवा बनावटीच्या मद्यासह बनावट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 8 ऑगस्टच्या रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाला अवैध मद्य साठ्याची बातमी मिळाली होती। त्यानंतर जांताराजा मैदानाजवळील वडजेमळा परिसरातील एका घरावर सापळा रचून हा छापा टाकण्यात आला। यावेळी रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे तब्बल 34 बॉक्स जप्त करण्यात आले। कारवाई दरम्यान विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले। या कारवाईत एकूण 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा दोघेही संगमनेर येथील रहिवासी यांना अटक करण्यात आली। चौकशीत तयार केलेल्या बनावट मद्य संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये विक्री केल्याची माहिती समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं नेहरू चौकातील हॉटेल सुरभी इथं ही कारवाई केली आहे। FL3 परवाना क्रमांक 193 असलेल्या या हॉटेलमधून नामांकित ब्रँडच्या बनावट दारूच्या बाटल्या असा एकूण 61,310 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना 9 ऑगस्ट रोजी संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्राची देखणे हे करीत आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, संगमनेर।